नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण शेतात आहोत आणि आपल्या पाठीमागं जे दिसतं हे झाड आहे. कशाचं आहे बघा, हे आहे चंदनाचं झाड. ह्या चंदनाच्या झाडाविषयी आपण काही जाणून घेण्याचा आज प्रयत्न करू. सोन्यासारखी किंमत असलेलं हे झाड आहे. हे चंदन स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देत असतं. त्याच्या झाडाच्या जवळ जाऊन बघितलं तर याला अशी अगोदर छोटी फुलं येतात आणि त्या फुलांजवळच असं त्याला बी लागतं आणि मग हेच बी पाखरं खातात आणि पाखरं खाऊन पुन्हा ह्या झाडावरून त्या झाडावर किंवा अजून दुसरीकडं कुठे जातात. मग त्यांची जी विष्ठा आहे त्या विष्ठेमध्ये हे बी असतं आणि ते बी ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणी ते उगून येते हे झाड. मग आणि मग हे बऱ्याच ठिकाणी स्वतः उगून येतं, म्हणजे मी आता अगोदर सांगितलं तसं. किंवा मग लोक आता अलीकडच्या काळात याची लागवड पण करायला लागलीत, कारण ह्या झाडाचे पैसे भरपूर होतात. मी आत्ता दाखवते तुम्हाला. हे बघा, असं हिरवं झाड असतं, हे असे त्याला पानं येतात आणि ही फुलं येऊन त्याच्याजवळ त्याला बी येतं आणि तेच बी पकल्यानंतर हे जे पक्षी असतात छोटे छोटे, ते पक्षी ते खातात आणि मग ते दुसरीकडं त्या विष्ठेमुळं पडतं आणि मग ते अनेक ठिकाणी ते वापून येत असतं. आणि मी तर म्हणलं, आता अलीकडच्या काळात ह्या झाडाची लागवडसुद्धा लोक करायला लागलेत. ह्याला पाणी कमी असलं तरी चालतं. त्याचबरोबर हे बागायत रानात बी येतं, माड रानावर असलं तर ते अजून भारी येतं. आपल्याकडं हे बांधावर वगैरे हे जास्त दिसून येतं. आणि मी आधी सांगितलं तसं ह्याला पाणी कमी असलं तरी चालतं. आणि ह्या चंदनामध्ये दोन प्रकारचे चंदन, एक पांढरा चंदन असतो आणि दुसरा लाल चंदन, किंवा त्याला आता रक्तचंदन असं पण आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, तुम्ही हे झाड आपल्याकडं पाहिलेलंच असणार आहे. आता असं म्हणतात की झाड ती ते शेजारी जी झाड असतं त्याच्यावर हे अन्न पाण्यासाठी किंवा पोषणासाठी अवलंबून असतात. ह्या झाडाच्या शेजारी सुद्धा एक लिंबाचा फोकार आहे, म्हणजे लिंबाचं झाड आहे. मग हे जर दुसऱ्या झाडावर अवलंबून असलं, अन्न स्वतः तयार करतं पण पोषणासाठी जे शेजारच्या झाडावर अवलंबून असं मी माहिती घेताना मला समजलं. मग ह्याचा अर्थ हे झाड अर्धपरजीवी आहे. आणि आपल्याला असं कुठं तर काही समजा असं पाहण्यात नाही आलं की हे झाड दुसऱ्या झाडावर अवलंबून असतं म्हणून, पण माहिती घेताना असं समजलं आहे, असं लक्षात आलं आहे. आता इथं पण बघा, ह्या झाडाच्या शेजारी लिंबाचं झाडसुद्धा आपल्याला दिसतं. पण हे झाड मोठं व्हायला, म्हणजे आता हे छोटं आहे बघा, हे मोठं व्हायला की जेणेकरून ते कापता येईल आणि त्यातून ते चांगला सुगंधी गर काढता येईल, असं हे झाड व्हायला कमीत कमी 10 ते 15 वर्षे लागतात. आता अलीकडं आपल्याला सगळ्यालाच पैसे पाहिजे असतात, पैशाची लई गरज असते. इतके वर्ष काही थांबायची कोणाची तयारी नसते. म्हणून आपण बरंच बघतो की माणसं अशी वाट नाही पाहता, झाडाचा बुडका थोडासा मोठा झालेला दिसला, बुळं पाडून ते असा बुडका जरा थोडासा मोठा झालेला दिसला की त्याला म्हणजे बुडाला त्या झाडाच्या बुडक्यात बेळ पाडून बघत आहेत, गोळं पाडून. त्यातला तो जो सुगंधी भाग असतो तो जर चांगला तयार झाला असला तर मग ते झाड ते लोक कापून नेतात. पण अलीकडच्या काळात असं दिसून आलं आहे की चंदनाच्या झाडाची जास्त करून चोरीच होते. हे बघा, आता दिवस थोडा मावळतीला म्हणजे चालला आहे, आकाशामध्ये ढग आलेत, पाऊस पडला पाहिजे, पावसाची वाट बघतो आहे. आणि इथं बघा, हे झाड चंदनाचं कोणीतरी कापून टाकून दिलं आहे. याच्या आतमध्ये हा जो काळसर लालसर गर दिसतो तो गर सुगंधी असतो. आणि मी तुम्हाला सांगत होतो तसं हे झाडं चोरीला जातात बघा. तर हे सुद्धा झाड कोणतरी कापून टाकले आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथंच बघा, हे दुसरं ह्या झाडाचं एक दुसरा बुडका बघा, हे मध्ये कापून बघितलं की ह्याच्यात गर आहे का. पण हे जे मध्ये लालसर दिसतं ना, हे जास्त प्रमाण असतं लालसरचं, थोडं काळपट, तर तो चंदनातला सुगंधी गर असतो. आणि ती झाडं मग ती कापली जातात म्हणजे दिवसभर त्या झाडांची रेकी केली जाते आणि मग ती रात्री चोरली जातात. आता हे बघा, त्यांनी हे कापून तुकडे करून नेले, ह्यातला गर काढून नेला आहे. पण ह्या तुकड्याला, लाकडाच्या ह्या तुकड्याला थोडासा गर, हे काळपट दिसतोय ना, हे काळपट गर थोडा त्याला राहिला आहे. मी नाकाला लावून बघितलं तर इतका भारी सेंट येतोय त्याचा.
आणि हे बघा असं त्याच्या सगळ्या झाड पूर्ण तोडून त्यातला मधला गर काढून नेला आहे. आम्ही बघतोय एखादा तरी तुकडा आपल्याला त्यांनी सुगंधी ठेवला आहे का. अलीकडच्या काळात झाडं रात्रीच्या रात गायब केली जातात, म्हणून शेतकरी एखादा जर सौदा करायला आला एखाद्या झाडाचा तर त्याला दिवसा देऊन टाकतात. नाही म्हणलं की ते रात्री झाड पुन्हा दिसत नाही, ते रात्रीतून 100% गायब होतं, असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि हे झाड साधंसुद्धा दिसत असलं ना तरी त्याच्या खोडात सुगंधी लाकूड मिळतं, त्याची लाखात किंमत असते. बोलत असतानाच आमच्या पाहुण्यांनी असे आपल्याला जांभळं आणले खायला. आपण त्या जांभळाचा बी आस्वाद घेऊ. पण तुम्हाला सांगतो मी, हे आपण बोलत होतो चंदनाच्या झाडाबद्दल. हे चंदनाचं झाड इतकं उपयोगी आहे, त्याला सोन्यासारखी किंमत येते. अगरबत्ती त्याच्यानंतर सुगंधी अत्तर, सौंदर्य प्रसाधनं अशा वस्तूमध्ये वापरलं जातं. आणि जास्त वर्ष झाल्यानंतरच ते चांगलं पकलं जातं, म्हणजे 10 ते 15 वर्षे त्याला लागतात. आणि ह्याचा जर लेप आपण कपडावर लावला तर शरीराला त्याच्यामुळे थंडावा मिळत असतो. आणि आम्ही आता थोडा जांभळाचा आस्वाद घेतोय, या तुम्ही खायला. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.